नमस्कार. ज्योतिषरत्न सौ प्रीती कुलकर्णीचा तुम्हा सगळ्यांना मनापासून नमस्कार. तूळ रास. तूळ राशीच्या व्यक्तींनी कुठली उपासना केली पाहिजे, कुठल्या देवतेची आराधना केली म्हणजे त्यांना लाभ होतील बरं? तूळ राशीच्या व्यक्तींना, म्हणजे तूळ ही शुक्राची रास आहे, तूळ राशीच्या व्यक्तींनी जर देवीची आराधना केली, देवीची कुलस्वामिनीची जर उपासना केली तर त्यांना दीर्घ लाभ होतात. तूळ राशीच्या व्यक्तींनी जर देवी कवच, अर्गला स्तोत्र, त्यासोबत सप्तशती किंवा देवीचे जप, स्तोत्राचं पठण केलं तर लाभदायी त्यांना चांगलं यश आयुष्यात बघायला मिळतं. तूळ राशीच्या व्यक्तींनी त्यासोबतच अन्नदान करणंही त्यांना लाभदायी ठरतं. गोड पदार्थांचं अन्नदान हे त्यांच्यासाठी उत्कृष्ट लाभ देणारी कृती ठरू शकते. या व्यतिरिक्त जर तुमची पत्रिका तुम्हाला बघायची असेल, तुम्हाला कुठलं रत्न घालायचंय, तुमची प्रकृती कशी आहे, येणाऱ्या अडचणींवर कशी मात करायची जाणून घ्यायचं असेल तर वरील संपर्क क्रमांकावर जरूर संपर्क करा आणि आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा. धन्यवाद.